नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश मानसीला सांगत असतो, की मानसी, आपल्या आयुष्यात अशा अनेक घटना आहेत, ज्या आपल्या एकमेकांच्या भूमीशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे अशा गोष्टी तर होतच राहणार आहेत. आपल्या अनेक गोष्टी जशा आहेत, त्या भूमीशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि तिच्याशिवाय आपल्या कुठल्याही आठवणी पूर्ण होऊ शकणार नाही. मग मानसी म्हणते, की भाऊजी, देव करो आणि काल जे काही कृष्ण जन्माच्या दिवशी घडलं ना, ते संकर्षणला रिअलाईज होऊ दे आणि त्याने आपल्या ताईला इकडे पाठवू दे. त्यावेळेला मग आकाश म्हणतो, की पाठवू दे नाही, तो पाठवेलच. असंच सगळं घडणार आहे. तू नको काळजी करूस. तेव्हा मग रागिनी त्याच्याकडे बघतच राहते, की हा आकाश इतका आत्मविश्वासाने हे सगळं कसं बोलून दाखवतोय. मग तो म्हणतो, की असं काही घडणार आहे ना मी, ज्याने भूमीला इथे परत यावंच लागणार आहे. हे सगळं मला सत्य शोधायचंच आहे. त्यावेळेला मग आता मानसी म्हणते, की भाऊजी हो, तसंच होईल. तिथे रागिनी येते आणि म्हणते, की काय आकाश, काय सत्य शोधण्याचा प्रयत्न करतोयस आणि कशाबद्दल? नक्की काय झालं? तेव्हा मग मुद्दाम ती असं विचारते. आकाश म्हणतो, की "काही नाही आत्या. ते सगळं काही झालं ना, ती कळेलच तुला." असंही तो कोड्यातच उत्तर देतो तिला. त्यामुळे आता तिला काही समजत नाही. नंतर मग मानसीला आकाश म्हणतो, की "बरं मानसी, मी आता पटापट इथे नाश्ता करून घेतो आणि क्षितिजावर एकटी आहे, तर मग नाश्ता करतो आणि तिचं पटापट आवरून घेतो." आणि मग तेव्हा ती "हो, हो, चालेल" असं म्हणते आणि मानसीने तयार केलेला भूमीसारखा प्रयत्न केलेला नाश्ता हा तो खातो आणि चांगलं झालंय असं गालातूनच हसून तो तिला पोचपावती देतो. मानसीला पण खरंच खूप बरं वाटतं आणि रागिनी आकाश काय करणार आहे या गोष्टीचाच विचार करत राहते. नंतर संकर्षण वरुणला फोन लावतो आणि म्हणतो, की "एक गोष्ट घडते आहे माझ्या आयुष्यात, म्हणजे ते चूक आहे की ते बरोबर मला कळत नाही आहे. म्हणून प्लीज तू मला हेल्प कर." वरुण म्हणतो, की "काय झालं?" तेव्हा त्याला संकर्षण सांगतो, की "अरे, म्हणजे ना मला भूमीबद्दल काहीतरी फीलिंग्स वाटायला लागल्यात. म्हणजे असं वाटतंय ना, की कदाचित तिच्याबद्दल मी विचार करू लागलो आहे किंवा तिच्याबद्दल मी असा सेन्सिबल व्हायला लागलो आहे." तेव्हा मग वरुण म्हणतो, की "काय बोलतोस काय तू?" तेव्हा तो म्हणतो, की "हो, असंच झालं आहे. परंतु काही चुकीचं नाही आहे ना. म्हणजे मला ना काही वेळेला गिल्ट वाटतंय, की मी पल्लवी सोडून दुसऱ्या कोणाचा तरी विचार करतोय. हे चुकीचं आहे का? म्हणजे खरं तर भूमी खूप चांगली आहे आणि म्हणूनच तिच्याबद्दल या सगळ्या गोष्टी माझ्या मनात येणं हे साहजिक आहे. परंतु मी तिच्याकडे आकर्षित होतोय असं मला वाटतंय. परंतु हे सगळं करणं म्हणजे पल्लूबरोबर प्रतारणा केल्यासारखं नाही ना होणार." तेव्हा आता वरुणला याचा आनंदच होतो. तो म्हणतो, की "हो, बरोबर म्हणतोयस तू. पण ना मला असंच वाटतंय, की तू हा जो काही निर्णय जर घेशील ना, तर तो काही चुकीचा नसणार आहे. आणि तसंही तुझ्याबरोबर भूमी आता राहणारच आहे आणि तू तसं कॉन्ट्रॅक्ट बनवून घेतलंयस. त्यामुळे तुला तिच्याबद्दल असं काही वाटणं हे कदाचित गैर नाहीच आहे. पण मला असं वाटतंय, की तू या गोष्टीसाठी पुढे जावं. म्हणजे तू या गोष्टीसाठी पुढे विचार करावास असं मला वाटतंय." मग तो त्याला सांगतो, की "तू एक काम कर आता, तू एक पल्लवीचा फोटो घे आणि त्या फोटोवर हात ठेव आणि डोळे मिट. मग बघ तुला काय दिसतंय ते किंवा तुझ्या मनात कोणते विचार येतील ना, ते समजून जायचं, की त्याचबद्दल तुला फायनल करायचं आहे." तेव्हा मग संकर्षण जरासं खुश होतो आणि म्हणतो, की "खरंच हे सगळं वर्क करेल का?" तेव्हा मग वरुण सांगतो, की "हो, तू करून तर बघ." मग संकर्षण हा पल्लवीचा आणि त्याचा असलेला फोटो हृदयाशी कवटाळून घेतो आणि नंतर डोळे बंद करून घेतो आणि डोळे बंद करून घेतल्यानंतर संकर्षणला समोर भूमीचाच चेहरा दिसतो. आता तो चेहरा दिसल्यानंतर संकर्षण पटकन डोळे उघडतो आणि म्हणतो, की "वरुण, तू जे काही सांगितलंस ना, त्या गोष्टीने वर्क केलेला आहे. म्हणजे तू जे म्हणालास, की डोळे मिटल्यानंतर काय दिसेल ते बघ आणि तेच तुझं उत्तर असेल." मग पल्लवीचा फोटो जवळ घेतल्यानंतर "मला समोर भूमी दिसली रे." असं म्हटल्यावर आता लगेच संकर्षणला तो म्हणतो, की "हे झालं मग तर तुझं उत्तर. तू पुढे जा. मग भूमीशी या बाबतीत बोलून घे. तुला काय वाटतंय तिच्याबद्दल?" तेव्हा संकर्षण म्हणतो, की "नाही, अरे इतक्यात मला तिच्याशी काही बोलता येणार नाही. म्हणजे ती काय विचार करेल काही माहीत नाही आहे. मग काय करावं लागेल?" तेव्हा मग वरुण म्हणतो, की "एक काम कर, तू तिच्याशी मैत्री कर. सुरुवातीला मैत्री कर, म्हणजे तिलाही तुझ्या मनातलं ओळखणं सोपं जाईल." तेव्हा मग संकर्षण म्हणतो, की "हो, मैत्री हा बेस्ट ऑप्शन राहील. बरं चल मी ठेवतो फोन. भूमी कोणत्याही क्षणी येईल." असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो. आता वरुणला मात्र आनंदच झालेला असतो, की हे सगळं झालंय. संकर्षण हा भूमीच्या प्रेमात पडतोय, याने तर त्याला खूपच आनंद होतो. नंतर आता तो फोन बाजूला ठेवतो आणि भूमीबद्दल विचार करत असतानाच तिथून भूमी येते आणि म्हणते, की "संकर्षण, हे पेपर्स." तेव्हा मग तो म्हणतो, "कसले आहेत?" तेव्हा भूमी सांगते, की
जे त्याचे रिपोर्ट आलेत ना आपल्या ओजसचे, त्याचे हे पेपर्स आहेत. मी साईन करते ह्याच्यावर, तुम्ही पण साईन करू घ्या, असं म्हणून ती त्या पेपर्सवर सह्या करत असते. तेवढ्यातच अभिजित हा भूमीच्या म्हणजेच संकर्षणच्या बंगल्याच्या बाहेर आलेला असतो. तेव्हा तो आजूबाजूला लक्ष देत असतो आणि म्हणतो की हा बंगला, या बंगल्यात ती राहते आता, म्हणूनच इथे मला व्यवस्थित लक्ष ठेवलं पाहिजे आणि इथले सगळ्या गोष्टी, इथे किती खोल्या आहेत, कुठून बाहेर पडायचं आहे, सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. तर आता मानसी किचनमधून येते आणि आकाश तिला आवाज देतो की मानसी, हिचं सगळं आवरून झालेलं आहे हा, आणि मग तू एक काम कर, तू हिला आता घे आणि मग मी जरा माझं काम करतो. तेव्हा ती म्हणायला लागते की बरं द्या, या पिल्लू आता इथे मावशीकडे या, असं म्हणून ती क्षितिजाला घेते. आणि नंतर मग आकाश म्हणतो, हे बघ मानसी, कालचे गोकुळाष्टमीचे फोटो आलेले आहेत आणि हो पिल्लू, हे फोटो पाहिलेस का तू? यामध्ये तुझ्या आई आणि बाबांनी काल श्रीकृष्णाची एकत्र पूजा केली होती बरं का, असं म्हणून ते फोटोज तो ओपन करतो आणि ते फोटोज मानसीला दाखवत असतो. तेवढ्यातच तिथे रागिनी देखील येते. मानसी ते फोटो बघते आणि क्षितिजाला खेळवण्यासाठी आतमध्ये घेऊन जाते. नंतर रागिनी म्हणते की आकाश, काय रे, कसले हे फोटोज? तर तो म्हणतो की अगं, काल पूजा झाली ना देवळात, त्याचे फोटोज आहेत कालचे. मग रागिनी म्हणते की अच्छा, अरे बघू इथे आण. मग ती ते फोटोज बघते आणि मानसी आतमध्ये निघून जाते. नंतर मग आकाश ते फोटोज दाखवत असतो. रागिनी ते फोटो बघते आणि त्यामधला जो अभिजितचा फोटो असतो खांब सांभाळतानाचा, तो फोटो ती बघते आणि म्हणते की आकाश, हा फोटो जरा परत दाखव. म्हणून ती फोटो परत बघते तर तिथे समोर तो खरं तर अभिजितचा फोटो असतो. मग रागिनी विचार करते की हा फोटो नेमका कोणाचा, म्हणून ती परत बघायला जात असते. तेवढ्यातच आकाश म्हणतो की आत्या, एकच मिनिट थांब हा, मला हा कॉल घ्यावा लागेल. मग तो बाजूला निघून जातो. रागिनी विचार करते की हा चेहरा मला ओळखीचा वाटत होता. नंतर मग भूमी ही पेपर्सवर साईन करून निघून चाललेली असते. तेवढ्यातच तिला संकर्षण आवाज देतो आणि म्हणतो की एक मिनिट भूमी, फ्रेंड्स. तेव्हा ती त्याच्याकडे बघतच राहते. मग संकर्षण म्हणतो की मी तुला फ्रेंड्स असं का म्हणालो, कारण आपण दोघंही आता एकत्र राहतो आहे. आपल्याला एकत्र दोघांना मिळून ओजसला मोठं करायचं आहे, बरोबर की नाही, त्याला वाढवायचं आहे. आणि त्यासाठी मग आपण दोघं मित्र असणं हे फार गरजेचं आहे ना. म्हणूनच मला असं वाटतं आहे की आपण दोघांनी मित्र झालो तर खरंच खूप चांगलं होईल त्याच्यासाठीही आणि आपल्यासाठी. म्हणजे कसं आहे, आपल्या दोघांना एकमेकांना चांगलं ओळखता येईल की नाही, असं आता तो तिला म्हणतो. म्हणजे तुला कसं वाटतंय तो विचार कर, असंही तो तिला बोलतो. तेव्हा आता भूमी सुरुवातीला तर थक्कच झालेली असते, कारण अचानक मग संकर्षण म्हणतो की हो, तुला हे असं वाटणं साहजिकच आहे. तेव्हा भूमी म्हणते की हो, खरं तर मला तुमचं हे म्हणणं पटतंय. कारण काय आहे ना, ओजस हा लहान आहे अजून, आणि आपल्या दोघांमध्ये जितकं काही रिलेशन असं मैत्रीपूर्ण राहील ना, तेवढंच ओजसच्या वाढीसाठी ते चांगलं ठरेल. त्यामुळे आपण ओजससाठी हा निर्णय घेणं हे गरजेचं आहे, असं मलाही वाटतंय. आणि या घरात दोघं जणांनी आयुष्यभर एकत्र राहायचं आहे, मग मैत्रीपूर्ण संबंध असणं हे कधीही चांगलंच ना. त्यामुळे मलाही असंच वाटतं की आपण मित्र झालेलं कधीही चांगलं. तेव्हा मग तो पुन्हा हात पुढे करतो आणि विचारतो, फ्रेंड्स. तेव्हा भूमी आता त्याच्या हातात हात मिळवते आणि फ्रेंड्स असं गालातच हसत म्हणते. नंतर मग पुन्हा एकदा भूमी ही म्हणते की बरं काय झालं, मी निघते. तेव्हा तो पुन्हा आवाज देतो आणि म्हणतो की अगं भूमी, हे बघ, हे काल आपण पूजेसाठी गेलो होतो ना, तिथले फोटोज आहेत. मग भूमी ते फोटोज बघते आणि तिला तो फोटो जरासा संशयास्पद वाटतो आणि म्हणूनच ती आता फोटो बघत असताना म्हणते, हा माणूस कोण आहे, याला अगोदर कधीतरी पाहिल्यासारखं वाटतं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, झालं आहे ना. मग भूमी म्हणते की बरं एक मिनिटं, मला तुम्ही हा जरा फोन देताय का, मला पुन्हा ते फोटोज पाहायचे आहेत. तेव्हा तो फोन देतो आणि ती फोटो पाहायला लागते. मग त्यामध्ये जो अभिजितसारखा चेहरा असतो तो ती पुन्हा पुन्हा पाहते आणि म्हणते की मला असं का वाटतं आहे की या माणसाला मी यापूर्वी कधीतरी पाहिलं आहे. मला ही चेहरापट्टी आहे ना, अगदी अभिजितसारखी वाटते आहे. असं वाटतं आहे की हा कोणी अभिजितच आहे. पण असं असेल का? अभिजित तर वारला आहे आणि हे समजणं अगदी चुकीचं ठरू शकतं. परंतु हे नक्की काय आहे मला समजत नाही आहे. कदाचित एकसारखे दिसणारे चेहऱ्याची माणसं असतात अनेक, म्हणून असं असेल, असा विचार भूमी करते आणि तो विषय स्वतःच टाळते. नंतर आकाश फोनवर बोलण्यासाठी पुढे जातो. मग त्यावर रागिनी म्हणते की याला कोणाचा असा तडकाफडकी कॉल आला आहे आणि हा कुठे काय निघतो आहे, काहीच कळायला मार्ग नाही आहे. कुठून काही शोधायचं तेही समजत नाही आहे. रागिनी आता त्याच गोष्टीचा विचार करत असते आणि म्हणते की आकाश नक्कीच कुठेतरी गेला आहे
नक्की काय शोधण्याचा प्रयत्न करतोय तो, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. तर अभिजित हा इथे बंगल्याच्या बाहेरच दबा धरून बसलेला असतो. त्याची पूर्णपणे नजर भूमीवर असते. तिची खोली कोणती आणि कुठे आहे ती, हे सगळं बघण्यासाठी आता तो गाडीच्याच मागे लपून असतो आणि कोणालाही न कळू देता तो लक्ष ठेवून असतो आणि म्हणतो की नाही, आता या बंगल्याचा सगळा सर्वे मला केला पाहिजे. कुठून किती खोल्या, कुठून आतमध्ये जायचं आहे, बाहेर पडण्याचा दुसरा आणखी कुठला मार्ग आहे का, हे सगळं मला आता पाहिलं पाहिजे. म्हणून आता अभिजित पूर्णपणे लक्ष ठेवूनच असतो. नंतर मग आता आकाश हा एका कामासाठी त्या रस्त्यावर आलेला असतो आणि तो फोनवर बोलत असतो. तेव्हा रागिनी त्याच्या मागावर असते आणि एका गाडीच्या मागून बघत त्याला असते. तेव्हा एक बाई येते आणि मग ती म्हणते की "ओ बाई, माझ्या या गाडीच्या मागे काय करताय? व्हा बाजूला तुम्ही, माझी गाडी आहे ती." तेव्हा रागिनी म्हणते की "हो बाई, मी काही तुझ्या गाडीवर काही करत नाही आहे. मी इथे अशीच उभी आहे." मग ती बाई अगदी तुच्छपणे रागिनीला बाजूला करते आणि म्हणते की "चल, हो बाजूला. अगं, ही गाडी किती महागाची आहे तुला माहिती आहे का? ही गाडी कधी पाहिली नसशील तू आणि काय माझ्या गाडीला तुझे हात लावतेस? हो बाजूला चल." असं म्हणून ती आता तिला म्हणजेच अपमान करत असते. रागिनी म्हणते की "हो गं बाई, तुझं जरा तोंड हळू बोल, जे किती मोठ्याने बोंबलतेस." मग आकाश तिकडे जाणार तेवढ्यातच एक वकील त्याला आवाज देतो, "मिस्टर आकाश." तेव्हा आकाश तिकडे येतो आणि नंतर मग आकाश म्हणतो की "तुम्ही ॲडव्होकेट म्हणजेच तुम्ही संकर्षण अधिकारी यांचे ॲडव्होकेट बरोबर?" तेव्हा मग त्याच्याकडे आकाशकडे तो बघतच राहतो. मग तो म्हणतो की "माझ्याकडे तुमचं काय काम आहे?" तेव्हा तो म्हणतो की "मी आकाश महाजन आहे. तुम्ही त्या डॉक्टर संकर्षणचे आणि भूमीचे असलेले डिवोर्स पेपर तुम्ही बनवलेत ना? म्हणजे हे सगळे डिवोर्स पेपर आहेत ते तुम्हीच मला पाठवलेत ना? आकाश महाजन या नावे. म्हणूनच मी तुम्हाला विचारतोय की हे पेपर्स तुम्ही कधी परत तयार केलेत?" तेव्हा संकर्षणचा वकील तेही माहिती सांगायला तयारच नसतो. आकाश म्हणतो की "हे बघा, हे जे काही पेपर्स आहेत ना, हे तुम्ही तयार केलेले आहेत आणि मग तुम्ही तयार केलेले पेपर्स हे तुम्हाला तर माहीतच असतील की कोणत्या तारखेला तयार झालेत. हां, म्हणजे स्टॅम्प, नोटरी या ठिकाणी जाऊन वगैरे मला हे सत्य शोधून काढता येईलच, तिथे तारीख नोंद केलेली असते त्यांनी. परंतु काय ना, मला इतके कष्ट घ्यावेत असं वाटत नाही आहे. तुम्ही जर ही माहिती सांगितलीत, तर मला पुढे काही कष्ट घ्यावे लागणार नाहीत. त्यामुळे जर मी या गोष्टीच्या खोलात शिरलो, तर फार वाईट होऊ शकतं. म्हणूनच मला आता तुम्ही बऱ्याबोलाने सांगून टाका की हे पेपर्स तुम्ही कधी बनवलेत." आता तो वकील गप्पच होऊन जातो. तो म्हणतो की "हे बघा सर, तुम्हाला कदाचित माहीत हवं असेल, परंतु या सगळ्यामध्ये हे पेपर्स हे कधी बनवले, काय झालं, हे सगळे मी सांगू शकत नाही आणि हे माझ्या एथिक्समध्ये बसत नाही." तेव्हा रागिनी ते सगळं तिथून लपून-छपून ऐकत असते की यांचं काय बोलणं सुरू आहे. आकाश म्हणतो की "अच्छा, तुमच्या एथिक्समध्ये बसत नाही का? ठीक आहे. परंतु तुम्ही या गोष्टीचा विचार करा की तुम्ही हे सगळं कोणाशी बोलताय. मी कोण आहे, काय आहे, याची तुम्हाला माहिती नाही आहे असं दिसतंय मला. मी जर ठरवलं तर काही करू शकतो. याच्या विरोधात मी लीगल ॲक्शन देखील घेऊ शकतो. कारण तुम्ही जे काही पेपर्स मला पाठवलेत ना, ते पेपर्स हे ज्याच्यावर मी अजूनही सही केलेली नाही आहे आणि ते घटस्फोट झाला नसूनही एकमेकांसोबत राहता येतं. हा एक कायद्याने गुन्हाच आहे आणि मी घटस्फोट दिलेला नाही आणि तरीही तुम्ही मला असे पेपर्स बनवून पाठवले आहेत. तर याच्यावर मी कायदेशीर कारवाई करू शकतो आणि त्यामध्ये तुम्ही पण अडकाल, लक्षात ठेवा." तर मग तो वकील म्हणतो की "हे पेपर्स फक्त मी बनवून दिलेत. त्याच्याशी बाकी माझा काही असा संबंध नाही आहे." तेव्हा आकाश म्हणतो की "नाही, संबंध असा कसा नाही? तुम्ही तर पेपर्स बनवलेत ना, तुम्ही पण अडकाल मग याच्यामध्ये की कसे पेपर्स बनवून दिलेत." मग नंतर आता आकाशला तो सांगतो की "हो सर, मी सांगतो. 28 जून त्या दिवशीच त्यांनी हे पेपर्स बनवले होते." त्यावेळेला आकाश म्हणतो की "ओके." आता 28 जून तो आठवायला लागतो. तेव्हा त्याला आठवतं की सिस्टर हॉस्पिटलमधली बोलते की "कुठे आहेत भूमी मॅडम? ऑपरेशनच्या आधी 4 दिवस गायब झाल्या, 1 दिवस आल्या आणि नंतर पुन्हा गायब झाल्यात. आहेत कुठे या? या पेपर्सवर त्यांच्या सह्या हव्या आहेत." असं म्हटल्यावर आता आकाशला लक्षात येतं की याचा अर्थ मी हॉस्पिटलमध्ये असतानाच भूमी संकर्षणबरोबर होती. म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये असतानाच्या 4 दिवसांमध्ये संकर्षण आणि भूमीमध्ये इतकी जवळीक वाढली की त्या दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचं ठरवलं आणि मग भूमी कायमची त्याच्याबरोबर जायला लागली. मला विसरून म्हणजेच मला सोडून भूमीने मूव्ह ऑन केलं. नाही, नाही. छे, छे. हे शक्यच नाही आहे. भूमी इतकी पटापट डिसिजन घेणारी मुलगीच नाही आहे आणि असा विचार करणारी ती मुलगीच नाही. तेव्हा मग रागिनी डोक्याला हात मारते की झालं. आता या सत्यापर्यंत पण याला पोचायला मिळालं. म्हणजे काही झालं तरीही याचं सत्य हे याला समजणारच आहे, किती लपवलं तरीही. तेव्हा मग आता इथे आकाश विचार करतो की बरोबर, मी जो विचार करतोय तो अगदी कडक आहे. भूमीला हे सगळं करायला संकर्षण भाग पाडतोय. खरं तर भूमी अशी मुलगी नाहीच आहे.
पाणी नक्कीच कुठेतरी मुरतंय असा विचार आकाश करत असतो. तर इथे आकाश हा तिथे त्या विचारात आणि अभिजित इथे भूमीवर लक्ष ठेवून असतो आणि भूमी नेमका कोणत्या खोलीत राहते याचा त्याला अंदाज घ्यायचा असतो आणि म्हणूनच तो मागूनच बघत असतो. त्याच वेळेला आता ओजस हा रूममधून गेलेला असतो. भूमी म्हणते की हा ओजस पण ना सगळ्या दारं खिडक्या उघड्याच ठेवत असतो, म्हणून ती दार बंद करण्यासाठी म्हणून भूमी पुढे येते आणि त्यानंतर मग ती खिडकी जराशी पुढे करत असतानाच तिला फोन वाजतो आणि ती बघते तर खाली कोणीतरी तिला दिसल्यासारखं वाटतं. ती म्हणते की कोण होतं खाली, म्हणजे कोणीतरी इथे होतं असा भास झाला का मला. म्हणूनच ती पुन्हा बघते, तेवढ्यातच तिला तिथे फोन येतो म्हणून ती परत जाते. आता तिथे पाहिल्यानंतर लगेच अभिजित म्हणतो की झालं, कन्फर्म झालं, माझी शिकार कोणत्या खोलीमध्ये राहते हे माझ्या लक्षात आलं आहे. तेवढ्यात तिथे वॉचमॅन येतो आणि तो अभिजितच्या खांद्यावर हात ठेवतो आणि खांद्यावर हात ठेवल्याबरोबर अभिजित जरासा दचकतो आणि समोरच त्याच्याकडे बघत राहिलेला असतो. त्याच वेळेला मग आता अभिजितला तो म्हणतो की काय रे, कोण आहेस तू, इथे काय करतोय, काय इथे चोरी करण्यासाठी आलायस का, इथे लक्ष ठेवतोयस का, असं म्हणून तो वॉचमन त्याच्यावरती आता ओरडत असतो. तेव्हा मग आता संकर्षणला याचा खूपच राग येत असतो. तेवढ्यातच इथे आता आकाश हा त्या ठिकाणावरून निघून गेलेला असतो आणि रागिणीला वरूनचा कॉल येतो. वरून म्हणतो की मॅडम एकदम आनंदाची बातमी आहे. तिने म्हणते की सांग रे सांग बाबा काय झालं. तेव्हा तो म्हणतो की मॅडम संकर्षण त्या भूमीच्या प्रेमात पडलाय, त्याचा मला तसा फोन आला होता. तर हे ऐकल्यावर रागिणी म्हणते की काय सांगतोयस, ही तर एकदम आश्चर्याची आणि आनंदाची बातमी आहे. बरं झालं आपल्या दृष्टीने हे सगळं असं पुढे जात आहे ना, त्यांच्यातलं नातं हे बरंच झालं, ते आपल्यासाठीच चांगलं आहे. आणि काय ही भूमी म्हणजे जिथे जाते तिथला माणूस हा तिच्या प्रेमातच पडतो. नक्की या भूमीला काय नक्की मधाचं बोट लागलं आहे ना काय माहिती. म्हणजे काही झालं तरीही जो तो येतो आणि तिच्या प्रेमातच पडतो. जाऊ दे, आपल्याला काय करायचं त्याचं. खरं तर संकर्षणने हे सगळं करणं हे आपल्या फायद्याचंच ठरणार आहे. मग तो म्हणतो की सुरुवातीला मी त्यांना मैत्री करा असं सांगितलं आहे. रागिणी म्हणते की चांगलं केलंस. आता दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर एकमेकांशी जवळीक वाढेल आणि मग संकर्षण हळूहळू त्याच्या मनातलं तिला सांगेलच आणि मग भूमी ही कदाचित काही विचार करेल हे तिचं तिच्यावर राहिलं. परंतु सध्या तरी त्यांच्या दोघांमध्ये हे नातं तयार होणं हे फक्त जास्त गरजेचं आहे. प्रेमाचं नाटक करता करता जर दोघीजण खरंच प्रेमात पडले तर ते आपल्यासाठी चांगलंच आहे नाही का. आणि याचा उपयोग आपल्याला आकाशला जळवण्यासाठी करता येईल आणि मग आकाश आणि भूमी या सगळ्यामुळे कायमचे लांब होतील. हे जर सगळं असं घडत राहिलं पाहिजे. वरून तू लक्ष ठेव, हे सगळं असं ताबडतोब झालं पाहिजे असं नाही, परंतु या गोष्टींना वेग आला पाहिजे. तू काय कर, सतत संकर्षणला भूमीच्या दिशेने पुश करत राहा आणि मग तो तिच्या दिशेने आकर्षित होत राहील आणि पुढे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतीलच. त्यामुळे आता आपण या गोष्टीचाच विचार केला पाहिजे. आता वरुण आणि रागिनी दोघंजणही खूप आनंदात असतात की पुढे भूमी आणि आकाशचं काय करायचे. रागिनी आता मनातच फोन ठेवल्यावर विचार करते की चला वा, आजच्या दिवसाला ही तरी आनंदाची बातमी आली आहे. म्हणजे हा संकर्षण समजा भूमीच्या प्रेमात पडलास तर म्हणा आकाशची वाट लागेल आणि ह्या भूमीने पण बहीने त्याच्याबरोबर राहून राहून जर त्याची सवय झाली तर मग चांगलंच घडेल. चला, म्हणजे आपल्याला पुढच्या काही गोष्टी आहेत त्या कंप्लीट करायला बरंच झालं, म्हणून ती आता खूपच जास्त खुश झालेली असते. आता रागिनी म्हणते की चला पुढचे प्लॅन ॲक्टिवेट करायला सुरुवात केली पाहिजे आणि मग भूमी आणि आकाशला वेगळं करण्याचे प्लॅनिंग तिच्या डोक्यात शिजायला लागतात. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भूमी ही रिक्षाने निघालेली असते. त्याच वेळेला आता जो ड्रायव्हर असतो तो स्वतः अभिजितच असतो आणि अभिजित हा रिक्षामध्ये बसलेला असतो आणि तो जोरात अगदी रिक्षा चालवत असतो आणि तोंडाला मास्क लावलेला असतो. भूमी रिक्षामध्ये बसलेली असताना खरं तर तो तिथे वॉचमन आल्यावर वॉचमनला ढकलतो आणि वॉचमनला ढकलून तो भूमीला पकडण्यासाठी म्हणून निघालेला असतो. आणि त्याच वेळेला इथे आता अभिजितला भूमी म्हणते की काय करताय तुम्ही, प्लीज अहो, म्हणजे तुम्ही इतक्या जोरजोरात रिक्षा चालवू नका, हळू चालवा रिक्षा, किती फास्ट चालवताय तुम्ही रिक्षा, असं म्हणून ती त्याला ओरडत असते. आता भूमी समोरच्या आरशामध्ये त्या रिक्षावाल्याचे डोळे बघते आणि तिला ते पाहून एकदमच भयानक दिसत असतात. तेव्हा भूमी त्याला म्हणते की अहो प्लीज हळू रिक्षा चालवा, किती पटापट रिक्षा चालवताय तुम्ही. आणि भूमीला आता लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे, म्हणून ती आकाशला फोन लावते आणि म्हणते की हॅलो आकाश, मी एका रिक्षामध्ये आहे आणि तो रिक्षावाला हा मला किडनॅप करणार आहे असं वाटतंय, रिक्षामध्ये आहे मी, असं भूमी आता ओरडते. तेवढ्यातच आता तिचा जो फोन असतो
तो अभिजितने अगदी एकदम अचानक टर्न मारल्यामुळे खालीच पडतो आणि भूमीच्या डोक्याला रिक्षाचं जे स्टँड असतं ते लागतं. आता भूमी जोरात "आई गं" अशी ओरडते. तेव्हा आकाश "हॅलो, हॅलो भूमी" असं ओरडत असतो आणि आवाज देत असतो. इथे आता अभिजित हा भूमीला किडनॅप करण्यासाठी घेऊन चाललेला असतो. मग नेमकं पुढे काय घडणार आहे? अभिजित हा भूमीला किडनॅप करून भूमीवरती नेमकं आता कोणतं नवीन संकट येणार आहे, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.